पाचवीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज आपण तुमच्या टेक्स्टबुकमधला चौथा धडा घेणार आहोत. त्याचं नाव आहे प्रेमाची सावली. प्रेम म्हणजे इंग्लिशमध्ये आपण म्हणतो लव आणि सावली म्हणजे शॅडो. तर बघूया आज प्रेमाची सावली कोणासाठी आहे ती. मी धडा वाचत जाणार आहे, एक्सप्लेन करत जाणार आहे. मैं एक्सप्लेन करने वाली हूँ, आप पेंसिल लेके बैठो. जैसे ही मैं आपको बोलती हूँ कि ये वर्ड को आपको डैश करना है, दैट इज़ हार्ड वर्ड. वो हार्ड वर्ड आपको 5 टाइम्स इन योर नोटबुक यू हॅव टू राईट. चला तर मग आपण सुरुवात करूया धड्याला. रमा गावातली प्रेमळ मुलगी म्हणून ओळखली जात होती. प्रेमळ मुलगी म्हणजे सबको प्यार देने वाली, अशी ही रमा होती. वो गांव में सबको प्यार देती थी और अच्छी लड़की थी. प्रेमळला डॅश करा. यावर्षी ती 9वीत शिकत होती. 9th स्टँडर्ड में थी वो. घरच्या 1 किलोमीटर अंतरावर तिची शाळा होती. अंतरावर म्हणजे काय, डिस्टन्स. उसके स्कूल जो थी उसके घर से 1 किलोमीटर अंतर पर थी, डिस्टन्स पे थी. अंतरावर डॅश करा. ती दररोज त्याच रस्त्याने जात असे. वो वही रोड से जाती थी. तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी जात असत. त्याच रस्त्यावर जगन्नाथ काका नावाचे म्हातारे गृहस्थ झाडाखाली येणाऱ्या जाणाऱ्यांचे जोडे नीट करत, पॉलिश लावून चकचकीत करत, तुटलेला अंगठा जोड़त. म्हणजेच काय, आता वो जो रमा थी वो जिस रोड से जाती थी हमेशा उसके फ्रेंड्स के साथ, तो वहाँ पे एक पर्सन बैठते थे. ओल्ड गृहस्थ म्हणजे पर्सन आणि म्हातारे म्हणजे ओल्ड. तर ते बसायचे. त्यांचं नाव होतं जगन्नाथ काका. उनका नाम जगन्नाथ चाचा. हम लोग काका बोलते हैं मराठी में, हिंदी में हम लोग चाचा बोलते हैं. तर ते बसायचे आणि ते काय करायचे, तर ते कॉबलर होते. म्हणजे काय म्हणतात त्याने, शिवून देतात ना जोडे. आपले चप्पल जर तुटले, हमारी चप्पल अगर खराब हुई है तो ये करके देते हैं, सिला के देते हैं, वैसे थे वो. आणि जोडे नीट करत, पॉलिश लावून चकचकीत करत. आणि ते बूट पण शूज पण पॉलिश करके वो अच्छी तरह करते. म्हातारेला डॅश करा आणि गृहस्थला डॅश करा तुम्ही. टूटलेला अंगठा जोड़ता. अभी चप्पल का हमारे वो जो अंगठा होता है, थंब होता है, वो टूट जाता है कभी कभी. तो उसको सिलाने के लिए हमको उसकी ज़रूरत पड़ती है. रमा आपल्या मैत्रिणींसोबत अशा कामासाठी तिथे थांबायची. त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायची. और वो जो पर्सन थे उनके साथ वो अच्छी तरह बातें करती थी. पहले ही स्टार्ट में हमने बोला है कि ती प्रेमळ होती, मीन्स बहुत अच्छी लड़की थी. तो वो हमेशा सबसे अच्छा बात करती थी. गप्पा गोष्टीला डॅश करा. जगन्नाथ काका एका झाडाच्या सावलीत आपले दुकान लावून बसलेले असायचे. म्हणजेच उनके पास प्रॉपर दुकान नाही था. तर त्यांच्याकडे ते प्रॉपर दुकान नव्हतं, म्हणून मग ते काय करायचे, ते झाडाखाली बघा बसलेले, दाखवलेलं बघा, चालू आहे बघा, त्यांचं काम चालू आहे आणि इथे पिक्चर दाखवलेलं आहे. तर ते त्यांचं दुकानच होतं तसं, पण ते झाडाखाली होतं, एका मोठ्या झाडाखाली होतं. आता टर्न करा पेज. एकदा अचानकपणे खूप जोराचे वादळ वाहू लागले. आता अचानकपणे म्हणजे सडन एक दिन क्या हुआ, वादळ म्हणजे काय, स्टॉर्म म्हणतो ना आपण, तर ते वाहू लागलं. मीन्स बहुत, अभी बीच में हमारे यहाँ पे भी आया था स्टॉर्म, राइट. तो कैसे हुआ था, पूरे झाड़ गिर गए थे. तो वैसे वहाँ पे हो गया. वो देखो पिक्चर में दिखाई दे रहा है कि वो झाड़ गिर गया है. देखो, हाँ, जहाँ पे वो बैठते थे वो झाड़ गिर गया है. झाड खूप मोठे होते. वाऱ्याच्या वेगाने झाड मोडून पडले. मीन्स जो विंड था उसके फ्लो से वो झाड गिर गया. जगन्नाथ काकांच्या डोक्यावरची सावली गेली. म्हणजे आता जगन्नाथ काकांचं काय मोठं दुकान नव्हतं, काही नव्हतं, झाडाखाली बसले होते. मग आता झाड तुटल्यामुळे काय झालं, त्यांचा प्रॉब्लेम झाला. पण लोकांची तिथे ये जा असल्याने व्यवसाय धंदा चांगला चाले, म्हणून त्यांनी ती जागा सोडली नाही. ऊन असो पाऊस असो, जगन्नाथ काका
आपले काम मन लावून करत असत. अभी उन्होंने क्या किया, वो झाड़ तो गिर गया लेकिन वो वहीं पे बैठे रहे. क्यों? क्योंकि वहाँ पे सब लोग आते जाते थे, वो रोड था, इसके लिए क्या होता था, वहाँ पे उनका बिझनेस अच्छा होता था, उनको काम मिळता था. तो व्यवसाय म्हणजे तिथे इंग्लिशमध्ये आपण बिझनेस म्हणतो, त्याला डॅश करा व्यवसायला. तो वो वहाँ पे एकदम अपना मन लगा के वो अपना मेहनत करते थे. एके दिवशी रमा आपल्या मैत्रिणींसोबत शाळेतून निघाली होती. मध्येच रमाच्या चपलेचा अंगठा तुटला. चपला पायात घालता येईनात म्हणून तिने चपला हातात घेतल्या. उन्हाने रस्ता तापलेला होता, पाय भाजू लागले. अभी क्या हुआ एक दिन कि रमा हम अपनी फ्रेंड्स के साथ स्कूल के लिए निकल रही थी और उसका जो चप्पल है तो वो टूट गया. वो उसका जो बंद है वो टूट गया आणि ती उसके लिए उसको प्रॉब्लम हो रहा था चप्पल पहनने के लिए. तर उसका वो थंब है ना चप्पल का, वो टूट गया. तर तिने ते चप्पला दोन्ही हातात घेतल्या. पण उन्हाने रस्ता तापला होता, तो बहुत अभी धूप है, तो रास्ता मतलब जो रोड है वो एकदम हीट था रस्ते पे. तर तिचे पाय भाजू लागले, वो बंद होने लगे पैर उसके. किसके? रमा के. तर रमाबरोबर सगळ्या मैत्रिणी धावत पळत जगन्नाथ काकाजवळ पोचल्या. आता रमा पण ती चप्पल घेतली आणि धावायला लागली जगन्नाथ काकांकडे. का? तर बंद लावून घेण्यासाठी. काकांनी एक जुन्या चप्पलांचा जोड रमा पुढे ठेवला आणि म्हणाले, मुली, तुझी चप्पल दुरुस्त होईपर्यंत या पायात ठेव, तुझे पाय भाजणार नाहीत. अभी देखो कितने अच्छे थे जगन्नाथ काका. उन्होंने फटाफट उसको दूसरी चप्पल दी और क्या बोला की अब ये पहन लो, म्हणजेच तुला काय रिपेअर होईपर्यंत, दुरुस्तला डॅश करा. दुरुस्त मीन्स रिपेअर होने तक ये पहन के रखो पैर में, असं तिला, म्हणजे तुझे पाय बंद होणार नाहीत. भाजणारला डॅश करा. भाजणार म्हणजे बंद होणार नाहीत. बंद नहीं होंगे पैर आपके. ठीक आहे. रमा व तिच्या मैत्रिणींनी ते ऐकले. त्यांना खूप आनंद झाला. त्या हॅपी झाल्या की अरे जगन्नाथ काका ने उसको चप्पल फटाफट पहनने के लिए दी. काका आपल्याविषयी काय विचार करतात हे ऐकून त्यांच्या मनात काकांविषयी खूप आदर वाढला. मीन्स रिस्पेक्ट उनका बढ़ गया सबका. कि ऐसे एकदम से फटाफट उन्होंने दिया कि नहीं, उनको भी लगा ना कि वो बेटी के पैर बहुत बंद हो रहे, तो उन्होंने फटाफट निकाल के दी. तर आनंदाला डॅश करा आणि इथे आदरला डॅश करा. आदर वाढला. आदर म्हणजे रिस्पेक्ट. जगन्नाथ काकांशी त्यांचे जणू एक नाते जुळून गेले होते. नाते म्हणजे रिलेशन. उनका एक रिलेशन हो गया होता है कि चाचा भी है वो और वो बेटी जैसे उनको कर रहे थे वो बच्चियों को. ते या मुलींवर पोटच्या मुलीसारखी माया करत, मतलब अपनी बच्ची समझ के वो प्यार करते थे उनसे, वो बच्चियों से. एकदा शाळेतून येताना उन्हात बसलेल्या काकांना पाहून रमाच्या मनात कल्पना आली. कल्पनाला डॅश करा. कल्पना म्हणजे आयडिया. उसके दिमाग में एक आयडिया आया. अपन जगन्नाथ काकांसाठी सावली करायची. पण ती कशी? हम लोग जगन्नाथ काका के लिए सावली करेंगे, शैडो करेंगे, क्योंकि अभी तो वो झाड़ तो टूट गया था. तो उसके मन में आया, बिचारे वो धूप में बैठे हैं. तर तिला एक आयडिया आली आणि ती विचार करायला लागली. थोडा वेळ विचार करून रमाने सुचवले. अभी उसने सांगितलं, मैत्रिणींना सांगितलं. तर काय सांगितलंय बघूया. आपण त्यांना एक छत्री घेऊन देऊया. छत्री म्हणजे काय? अम्ब्रेला. करेक्ट. अम्ब्रेला घेऊन देऊया. पण मग त्यासाठी पैसे कुठून आणायचे? आता अभी वो तो कमाते नहीं है बच्चियाँ, तो वो पैसे कहाँ से लेके आएंगी ना. तर परत त्यांनी आयडिया बघा कशी केली. रमाच्या मैत्रिणींनी उपाय सुचवला. पुढच्या महिन्यात दिवाळी आहे, आई बाबा फटाके आणून देतील. यावर्षी आपण फटाके घ्यायचेच नाही, ते पैसे साठवायचे. म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजेच काय, आता त्या मैत्रिणींनी काय, रमाच्या मैत्रिणींनी उपाय सुचवला
की काय करायचं, तर पुढच्या महिन्यात दिवाळी है, दिवाली है अगले महीने में, तो हम लोग क्या करेंगे, मम्मी पापा फटाखे लाने के लिए पैसे देंगे या वो ला के देंगे, हम लोग पैसे सिर्फ लेंगे, वो फटाके नहीं लेंगे, ऐसे उन्होंने किया. आणि ते पैसे आपण साठवायचे, मीन्स हम लोग वो जमा करेंगे. आणि आता इथे कसं दिलंय बघा म्हण, थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे हिंदी में क्या बोलते हैं मालूम है, बूंद बूंद से घडा भरता है, आपण असं म्हणतो ना, बूंद बूंद से. आता तुम्ही पण बघा, तुमचा गल्ला असतो एक, और उसमें हम लोग 10 रुपया डालते हैं, मम्मी को बोलते हैं कुछ काम करते हैं तो मुझे 5 रुपया दे दो, वो उसमें डाल देते हैं. तो बहुत सारा ऐसे भरने के बाद हम लोग क्या करते हैं, वो फोड़ के या वो उससे निकाल के, चाबी से वो पैसे निकाल के हम लोग बैंक में डालते हैं, दैट इज़ योर मनी. तो ते थेंबे थेंबे, थोडा थोडा पैसा हम लोग बचा के रखते, त्याला म्हणतो आपण थेंबे थेंबे तळे साचे. म्हणजे तळं म्हणजे काय, पॉन्ड असतो आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं बूंद बूंद जर पावसाचं पाणी पडलं तर ते पण भरतं, असं त्याचा अर्थ होतो. ओके. दिवस पटापट गेले. दिवाळीला आता 15 दिवस उरले होते. सगळ्या मुली एकत्रित आल्या, वो गॅदर हो गए सब, एकत्रितला डॅश करा. त्यांच्याकडे आईवडिलांनी दिलेले फटाक्याचे पैसे उरले होते. ते सगळे पैसे एकत्र करून त्यांनी एक मोठी छत्री विकत घेतली. बघा, त्या मुलींनी मोठी छत्री विकत घेतली आहे. शाळेची सुट्टी झाली, सुट्टीला डॅश करा. मुली छत्री घेऊन जगन्नाथ काकांकडे निघाल्या. जगन्नाथ काकांच्या डोक्यावर सावली धरली. काकांना या पोरींच्या समंजसपणाचे कौतुक वाटले. वो मॅच्युअर्ड, वो उनकी समजूतदारपणा जो होता मुलींमध्ये, तो काकांना खूप आवडला. मॅच्युरिटी त्यांच्यामध्ये आली होती त्या मुलींमध्ये, कारण एवढं त्यांनी छत्री त्यांच्यासाठी विकत घेतली होती. चपलांना पॉलिश करून रमा आणि मैत्रिणी निघाल्या. त्यांनी छत्री तिथेच ठेवली. अभी छाता उधर ही जानबूझकर रख दिया. उनको मालूम नहीं था कि ये छाता किसका है. जगन्नाथ काका को मालूम नहीं था. जगन्नाथ काकांना वाटले पोरी छत्री विसरून गेल्या. त्यांनी त्या मुलींना हाक मारली. अगं, तुमची छत्री इथेच राहिली, तुम लोग छाता यहाँ पे ही भूल के जा रहे हो, असं त्यांनी त्यांना बोलवलं. ती तुमच्यासाठीच आहे असे म्हणून मुली भुर्रकन निघून गेल्या. म्हणजे जगन्नाथ काकांनी अजून काय बोलण्याच्या आधीच मुलीने काय केलं, फक्त तिथे छत्री ठेवली आणि धावल्या त्या. काही बोलल्या नाही. पण जाताना त्या आपल्या जगन्नाथ काकांना प्रेमाची सावली देऊन गेल्या. म्हणजे जगन्नाथ काका हे आपले खरोखरचे काका आहेत असं समजून त्यांनी त्यांच्यासाठी ती छत्री विकत घेतली होती. आणि ती छत्री त्यांनी दिली आणि काही न बोलता पटकन त्या निघून गेलेल्या आहेत. आणि ही प्रेमाची, ही लवची ती सावली, शॅडो त्यांच्यासाठी जी आहे, म्हणजे ते नेहमी वापरतील म्हणून त्यांना ती दिलेली आहे. म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय समजतं की आपण दुसऱ्याला मदत करायची, का तर तो मदत आपल्याला करेल ह्याची अपेक्षा करायची नाही. वो हम लोग सोचना नहीं है. हमेशा हम दूसरों के लिए, हम लोग को जितना बन सके उतना हम लोग हर एक को मदद करना है. दैट इज़ अ गिव एंड टेक रिलेशन. तो हम लोग हमेशा दूसरों की मदद करनी है. हमें आपको जैसे जमता है, ऐसे नहीं कि पैसे से ही कुछ होता है या कुछ भी मदद हो, हमेशा जिसको गरज है वैसे हम लोग मदत करना है. तर मी हाच धडा शिकवलेला आहे तुम्हाला. तुम्ही त्याचे हार्डवर्ड्स लिहा, क्वेश्चन आन्सर्स मी तुम्हाला देईनच. नमस्कार.